द्यायचा आहे तो. आमच्यासाठी अजून तरी दारं बंद आहेत. आता संजय राऊत यांनी देखील सहमती दर्शवलेली आहे. ते आता असे इंडिव्हिज्युअल सहमती नाही ना, ते इंडिया आघाडीची सहमतीचा प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचं कोणाचा विरोध होतो मला माहीत नाही आहे. आता महाराष्ट्राच्या बाहेर एक एक उद्योग जायला सुरुवात झाली आहे. पानबुडीचा प्रोजेक्ट बाहेर चाललाय, तरी महाराष्ट्रातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय बोलत नाही यावरती. ते माझं म्हणणं असं मी याच्यावरती एक असताना पूर्णपणे मी थांबलो याच्यासाठी की त्या दिवशी इंडिया आघाडीमध्ये आम्ही सहभागी झालो, तर त्याच्यामध्ये या पंतप्रधानाने गेल्या 10 वर्षामध्ये देशाला कसं खोकलं केलेलं आहे याचा एक आराखडा आम्ही मांडू. राज्य सरकारमध्ये पण सर आहे असं काही, आता तुम्ही या ठिकाणी आले ते आम्ही आता असताना जे आहे त्याच्यामध्ये एक आहे की शासनाने जेवढी सोय करायची तेवढी सोय या ठिकाणी केली, जेवढी सजेशन सांगितले ते स्वीकारलेत आणि त्याच्या प्रमाणात त्यांनी असताना इथल्या सोयी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाचं आजच्या संदर्भातल्या ज्या योजना आहे म्हणजे भीमा कोरेगावच्या संदर्भातल्या ज्या आहेत त्या माझ्या अंदाजानं व्यवस्थित त्यांनी राबवल्यात असं मी त्या ठिकाणी म्हणेन. पार्टीच्या निधीबाबत देखील गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा हो, त्याच्यामध्ये वादावाद चाललेली आहे की कशावरती खर्च करावा आणि कशावरती खर्च करू नये, हा वाद चाललेला आहे याची मला जाणीव आहे. ठीक आहे, थँक्यू.